नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजची तारीख आहे मित्रांनो 28 मार्च 2024। तर आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि जवळपास 64 घटकाची तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आज मित्रांनो 64 घटकामध्ये कोणकोणत्या ठिकाणी किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला मेन माहिती सांगणार आहे। तर पहा मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि सर्वांना मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे की ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल, ज्यांनी सुद्धा मी याच विद्यार्थ्यांना म्हणत आहे ज्यांनी 28 मार्चला या ठिकाणी फॉर्म भरला, ज्यांनी सुद्धा 28 मार्चला फॉर्म भरला असेल तर त्यांनी व्हिडिओ खाली कमेंट करा, तुमचा टोकन नंबर या ठिकाणी लिहा आणि तुमचा जिल्हा त्या ठिकाणी सांगा। आणि तो मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये तुमचं संपूर्ण माहिती सांगणार आहे, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे। ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 64 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले पोलीस भरतीबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि अशा प्रकारे रोज नवीन मित्रांनो आपण तुम्हाला अपडेट देत असतो की कोणत्या घटकामध्ये किती अर्ज आले याबद्दल। ठीक आहे, तर चला चालू करूया। तर SRPF जालना आहे, तर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो 10,000 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर धाराशिव आहे, तर धाराशिव या ठिकाणी 3,200 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर SRPF हिंगोली आहे, तर या ठिकाणी 10,300 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर CP मुंबई बँड्समन या ठिकाणी 5,600 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी 9,000 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर SP भंडारा आहे, तर SP भंडारा या ठिकाणी जवळपास 4,100 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वर्धा आहे, तर वर्धा या ठिकाणी जवळपास 2700 प्लस अर्ज आले। त्यानंतर SP सिंधुदुर्ग तर या ठिकाणी 400 प्लस अर्ज आलेले आहे। त्याचबरोबर आपण बघितलं SRPF हिंगोली आहे, तर यामध्ये जवळपास 10,800 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह तर या ठिकाणी 26,000 प्लस अर्ज आलेले आहे। त्याचबरोबर अमरावती ग्रामीण आहे, तर या ठिकाणी जवळपास 13,000 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर SP अकोला आहे, तर SP अकोला या ठिकाणी जवळपास 7,100 प्लस अर्ज आले आहे। CP मुंबई या ठिकाणी जवळपास 1,63,000 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर मुंबई रेल्वे आहे, तर या ठिकाणी जवळपास 2,000 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर पुणे कारागृह आहे, तर पुणे कारागृह या ठिकाणी जवळपास 47,000 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर ठाणे शहर आहे, तर ठाणे शहर या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आले आहे। मीरा भाईंदर या ठिकाणी जवळपास 2,000 प्लस अर्ज आले आहे। त्याचबरोबर SP रायगड आहे, तर या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर SP नंदुरबार आहे, तर या ठिकाणी 4,900 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर SP बीड आहे, तर या ठिकाणी जवळपास 1,000 प्लस अर्ज आले आहे। त्याचबरोबर SP वर्धा आहे, तर SP वर्धा या ठिकाणी 890 प्लस अर्ज आले आहे। त्याचबरोबर SP नांदेड आहे, तर SP नांदेड या ठिकाणी 7,900 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर SP गोंदिया या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर SP लातूर चालक आहे, तर या ठिकाणी 1,000 प्लस अर्ज आले। परभणी चालक आहे, तर या ठिकाणी 2,800 प्लस अर्ज आलेले आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे, तर या ठिकाणी 7,300 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, तर या ठिकाणी जवळपास 6,100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबई या ठिकाणी 11,000 प्लस अर्ज आले। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 9 अमरावती, तर या ठिकाणी 15,000 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर जळगाव SP या ठिकाणी 3,100 प्लस अर्ज आलेले आहे। त्यानंतर मुंबई ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी जवळपास 29,000 प्लस अर्ज आलेले आतापर्यंत। त्यानंतर नागपूर ग्रामीण आहे, तर या ठिकाणी 7,100 प्लस अर्ज आलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी घंट्याने आणि मिनिटाने मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे आणि सर्वात जास्त फॉर्मची संख्या हे CP मुंबई या ठिकाणी वाढत आहे। ठीक आहे, जर मी तुम्हाला या ठिकाणी एवढे फॉर्म सांगितले तरी त्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे मित्रांनो। ठीक आहे, तर जास्त या ठिकाणी मुलं फॉर्म भरत आहे, तर फॉर्मची संख्यासुद्धा मित्रांनो जास्त वाढत आहे, एक लक्षात ठेवा। तर पहा मित्रांनो, आपल्या रिस्कमध्ये फॉर्म भरा तुम्ही। ठीक आहे, तुमची जर प्रॅक्टिस वगैरे प्रॅक्टिस काहीच नसेल, ग्राउंड नसेल, तर तुम्ही मुंबईमध्ये भरू शकता सरळ। फक्त तेवढा त्या ठिकाणी मित्रांनो अकातलय होणार आहे, त्या ठिकाणी गर्दी खूप असते आणि सर्वात जास्त फॉर्म त्या ठिकाणीच येते CP मुंबई या ठिकाणी। ठीक आहे, तर त्या ठिकाणी जे मित्रांनो तुम्हाला तेवढं सहन करावं लागणार आहे। तर CP मुंबईचं जे ग्राउंड आहे हे लेट होणार आहे, जवळपास ऑक्टोबरच्या सोमवार ते ग्राउंड जे मित्रांनो जाणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही CP मुंबईला सुद्धा भरू शकता जर तुमचं ग्राउंड वगैरे
नंबर नसेल तर, कोणते इव्हेंट चांगले नसेल तर, पूर्ण आउट ऑफ नसेल तर त्याचबरोबर तुमचे जर चांगले इव्हेंट असेल तर तुम्ही मित्रांनो जवळपास रिस्क घेऊ शकता तुमच्या जिल्ह्यापाशी, ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर ड्रायव्हर आहे तर नागपूर ग्रामीण आहे, तर या ठिकाणी जवळपास 7,100 प्लस अर्ज आले आहे. त्यानंतर SRPF चंद्रपूर आहे, तर या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 29,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर चंद्रपूर बँड्समन आहे, तर या ठिकाणी 3,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP अहमदनगर आहे, या ठिकाणी 2,300 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 4 नागपूर, या ठिकाणी 15,300 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर बँड्समन रायगड आहे, तर या ठिकाणी 90 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF कोल्हापूर आहे, तर या ठिकाणी 5,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF हिंगोली आहे, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 14,500 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SP रत्नागिरी आहे, तर या ठिकाणी 700 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे, तर या ठिकाणी 6,700 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP पुणे ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 5,700 प्लस अर्ज आलेले आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा मुंबई ड्रायव्हर आहे, तर मुंबई ड्रायव्हर या ठिकाणी 41,000 प्लस अर्ज आलेले आहे. तर सर्वांना मित्रांनो एक हात जोडून विनंती आहे, ज्यांनीसुद्धा फॉर्म भरला असेल ज्या घटकामध्ये, तुम्ही जर अशाच विद्यार्थ्यांना मी सांगत आहे ज्यांनीसुद्धा 28 मार्चला फॉर्म भरला असेल, तर तुमचा जो पण टोकन नंबर असेल मित्रांनो, तो आपल्याला या व्हिडिओखाली कमेंट करा आणि तुमचा कोणता जिल्हा आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला, त्या फॉर्मचा टोकन नंबर काय, तर एवढं मित्रांनो फक्त कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून मित्रांनो फायदा होणार आहे, ठीक आहे. त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, CP मुंबई ड्रायव्हर 41,000 प्लस, छत्रपती संभाजी महाराजनगर रेल्वे या ठिकाणी 2,500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP नागपूर आहे, तर या ठिकाणी 19,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह आहे, तर पुणे कारागृह या ठिकाणी 41,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP सोलापूर आहे, तर SP सोलापूर या ठिकाणी 2,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 1 13,000 प्लस SRPF गट क्रमांक 1 आहे, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 13,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे, तर SRPF जालना या ठिकाणी जवळपास 12,000 प्लस आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो अर्ज आलेले आहे. तर एवढे आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो या जिल्ह्यामध्ये अर्ज आलेले आहे. तर आज मित्रांनो 28 मार्च आहे, तर 28 मार्चपर्यंत एवढ्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत अर्ज आलेले आहे मित्रांनो. तर या ठिकाणी काय होतं मित्रांनो, प्रत्येक मिनिटाने आणि प्रत्येक घंट्याने मित्रांनो या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे. आता जास्त मित्रांनो या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे, कारण की भरपूर विद्यार्थी आता फॉर्म भरत आहे. अगोदर तरी जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नव्हता, पण आता या ठिकाणी जास्त विद्यार्थी जे आहे मित्रांनो फॉर्म भरत आहे, ठीक आहे. आणि सर्वात जास्त जे फॉर्म येणार आहे मित्रांनो हे CP मुंबईलाच येणार आहे. आणि CP मुंबईला मित्रांनो जवळपास मिनिटाने आणि घंट्याने मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारे अपडेट मी तुम्हाला डेली